आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचे अध्याय 29 व 30 कथा स्वरूपात. श्री लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंना विचारले, ह्या अधिक महिन्यात सर्वच जण व्रत उपवास करतातच, मग त्याचा उद्यापन विधी काय आहे ते सांगावे. भगवान विष्णूंनी सांगितले, व्रत 1 महिन्याचे असो की 1 दिवसाचे, त्याचे उद्यापन करावेच लागते. त्याशिवाय त्या व्रताचे फल प्राप्त होत नाही. ज्या भक्तास व्यक्तीस उद्यापन करायचे आहे त्याने पहाटे लवकर उठावे, स्नानादी कर्मे करावीत, आपले घर सर्व प्रकारे सजवावे, केळीचे खांब लावावे, आंब्याचे तोरण लावावे, सडा रांगोळीने प्रवेशद्वार सुशोभित करावे. त्यानंतर देवघराजवळ एक चौरंग मांडावा, त्यावर आसन ठेवावे, तांदळाच्या आसनावरती कलश ठेवावा, त्यानंतर आम्रपत्रे ठेवावी त्यावर, किंवा नागवेलीची पानेही ठेवतात. कलशावर तामण ठेवावे, त्यात गोपालकृष्णाची मूर्ती ठेवावी, पूजा साहित्य जवळ ठेवावे, धूप दीप लावून वातावरण सात्विक व प्रसन्न करावे, मस्तकी तिलक लावावा, भगवंतास प्रार्थना करावी, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होऊ दे, सर्व कामना पूर्ण होऊ दे, संकल्प सोडावा व षोडशोपचारे पूजन करावे. हा संक्षिप्त विधी येथे सांगितला आहे, परंतु उद्यापन विधी विधिवतरित्या खूप मोठा आहे. ब्राह्मण पुरोहित यांना बोलवून तो विधिवत करून घ्यावा. त्यानंतर ब्राह्मणास वस्त्र अलंकार दान दक्षिणा द्यावे. अन्न वस्त्र दीपदान जे शक्य होईल ते द्यावे. ब्राह्मण पत्नीस साडी चोळी व सौभाग्याचे वायनदान द्यावे. या व्यतिरिक्त ज्या भक्ताने जो नियम केला असेल ते दान द्यावे. कुंभपूजन करणाऱ्या व्यक्तीने कुंभदान द्यावा. नक्त भोजन करणाऱ्या व्यक्तीने पोवळा दान द्यावा. दीपपूजन करणाऱ्या व्यक्तीने दीपदान द्यावे. यामुळे ज्यास धन पाहिजे त्यास धन प्राप्त होते, ज्यास संतती पाहिजे त्यास संतती प्राप्त होते, सर्व स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. हे सर्व शुद्ध मनाने दृढ श्रद्धेने करावे. असे केल्यास थोडक्यात काय प्राप्त होते ते एका ओळीत सांगितलेले आहे. जे करीती व्रताचरण त्यांचे सुखी होय जीवन, भव भय बाधा बंधन ना उरे ते कदापि, असे म्हटलेले आहे. येथे अध्याय 29 पूर्ण झाला. अध्याय 30 मध्ये एक कथा आहे, पण ती पद्मपुराणातील नसून ती नारद पुराणातील आहे. पूर्वी कौरव पांडव यांच्यात द्यूत क्रीडा झाली. त्यात पांडवांनी सर्वस्व पणाला लावले, ते हरलेत व वनवासात निघून गेलेत. वनवास भोगून परत आल्यानंतर एकदा श्रीकृष्ण पांडवांकडे गेले, तेव्हा त्यांनी सहज विचारले, हे भगवंत, आमच्या नशिबी वनवास का प्राप्त झाला? तेव्हा त्यांनी सांगितले, द्रौपदीला मिळालेला शाप यास कारणीभूत होता. तेव्हा पांडवांनी उत्सुकतेने विचारले, तिला शाप कुणी दिला होता, का दिला होता ते सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, द्रौपदी मागील जन्मी मेधावी ऋषींची कन्या होती. त्यावेळी तिचे नाव होते मेधावती. तिच्या बालपणातच तिच्या मातेचे निधन झाले. तिच्या पित्याने तिचा सांभाळ केला. ती विवाह योग्य झाली. तिचे पिता वर शोधत होते, पण त्या कालावधीत त्यांचा देखील मृत्यू झाला आणि मेधावती पोरकी झाली. ती वनात जाऊन भगवान शंकरांची तपस्या करू लागली. तेव्हा तिला भेटायला दुर्वास ऋषी आले. त्यांनी मेधावतीचे सांत्वन केले व सांगितले, आता अधिक महिना सुरू होत आहे. तो अधिक महिन्यात भगवान विष्णूंचे वेगवेगळ्या प्रकारे व्रत पूजन करावे. पण तिने सांगितले, हे ऋषीवर, मी फक्त भगवान शंकरांचीच भक्ती करते, त्यामुळे मी श्रीहरीची भक्ती करणार नाही. हे ऐकून दुर्वास ऋषींचा अपमान झाला. त्यामुळे ते क्रोधित झाले व तिला शाप दिला, पुढील जन्मी तर तू राणी होशील, पण तुला वनवास भोगावा लागेल. तिने विनंती केली. तेव्हा तिला सांगितले, मी दिलेला शाप तर खोटा ठरणार नाही, तुला वनवास तर भोगावाच लागेल, पण त्यानंतर तुम्ही जेव्हा परत याल त्यावेळी जो अधिक मास येईल त्यावेळी तू विविध व्रत पूजन करून भगवान पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल किंवा पुन्हा राज्य तुला प्राप्त होईल, असा उशाप देऊन ते निघून गेले. पण मेधावतीने भगवान शंकरांची तपस्या सुरूच ठेवली. एक दिवस भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले व तिला विचारले, तुला काय वरदान हवे? तेव्हा तिने भगवान शंकरांना पाहिले व इतके आनंदी झाली की त्यात तिने त्यांना सांगितले, हे भगवान शंकरा, मला पती दे, मला पती दे, असे 5 वेळा म्हटले. तेव्हा भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले व हसलेत, हे बालिके, तू 5 वेळा पती दे असे म्हणालीस, म्हणून पुढील जन्मी तुला 5 पती प्राप्त होतील. भगवान शंकर निघून गेले. पण मेधावती चिंताग्रस्त झाली व तिने प्राण सोडले. पुढे द्रुपद राजाने यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातूनच जो आत्मा प्रगट झाला बालिकेच्या रूपात, म्हणून तिचे नाव द्रौपदी असे ठेवले व तिच्या जीवनात तिला तुम्ही 5 पांडव पती स्वरूपात प्राप्त झाले. आता तुम्ही अधिक महिन्यात व्रत उपवास करावेत.
भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल असे सांगून भगवान श्रीकृष्ण निघून गेलेत. सर्वांनी अधिक महिन्यात व्रत उपास केलेत, विधिवत उद्यापन केले, त्यामुळे त्यांना पुन्हा राज्य प्राप्त झाले. येथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 30 पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.